हॅलो, नमस्ते. मी गायत्रीज किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर ही जी भाजी तुम्हाला दिसते ही लाल माठाची भाजी आहे आणि भाजी सगळ्यात अगोदर मी निवडून घेते. तर भाजी खूप कोवळी आहे, त्याच्या कोवळ्या काड्या सकटच घ्यायचे. बऱ्याचदा काय होतं की आपण नुसती पानं यामध्ये वापरतो आणि याचे देठ फेकून देतो. पण देठामध्ये सुद्धा खूप असे गुणधर्म असतात, त्यामुळे याचे कोवळे देठ मी घेतलेले आहेत. सर्व गुणसंपन्न अशी ही भाजी आहे. रक्तवाढीसाठी तर खूप उपयुक्त आहे. तर भाजी सगळी निवडून घेतल्यानंतर 2-3 वेळा चांगली स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे आणि धुतलेली भाजी आता पिळून काढायची, म्हणजे त्यामधलं पूर्ण पाणी निघालं जातं. आणखीन एक महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे. बरेच जण काय करतात की भाजी निवडून झाल्यानंतर अगोदर चिरून घेतात आणि नंतर मग धुतात. पण खरं सांगू का, तसं केल्यामुळे म्हणजे भाजी चिरून धुतल्यामुळे त्यातले बरेचसे गुणधर्म कमी होतात. त्यामुळे भाजी निवडून झाली की अगोदर स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि नंतर मग चिरून घ्यायची. तर मी भाजी धुवून घेतलेली आहे आणि हे जे कोवळे देठ आहेत भाजीचे ते सगळे असे जुळवून घेते, म्हणजे चिरताना अगदी व्यवस्थित चिरता येते. तर अशा पद्धतीने सगळी भाजी बघा त्याची देठं मी जुळवून घेतलेली आहेत. पूर्ण पाणी यातलं निथळलेलं आहे आणि आता भाजी मी चिरून घेते. चिरताना एकदम बारीक अशी चिरायची आहे, म्हणजे याची जी देठं आहेत ती एकदम बारीक चिरायची आणि पुढची जी छोटी छोटी पानं राहतात ती बारीक नाही चिरली तरी चालेल. फक्त देठाकडचा भाग एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे पटकन भाजी शिजली जाते. तर बघा, ही जी पानं आहेत ती जास्त बारीक न करता अशा पद्धतीने मी भाजी चिरून घेतली. लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. आणि माफ करा, इथे मी फोडणी दिलेली क्लिप माझ्याकडून डिलीट झाली आहे. तर फोडणीमध्ये मी जिरे, मोहरी आणि 1 चमचा भरून असा ठेचलेला लसूण घातला होता. लसूण जरासा जास्त घालायचा, म्हणजे भाजीमध्ये चव खूप छान लागते. आणि त्यानंतर मग चिरलेली भाजी यामध्ये घालायची. तेलामध्ये चांगली 1-2 मिनिट भाजी परतून घ्यायची आहे. चांगली भाजी परतून घेतली आणि यामध्ये आता अगदी थोडंसं मी लाल तिखट घालते, कारण जास्त तिखट भाजी नाही बनवणार. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा, किंवा तुम्हाला लाल तिखट वापरायचं नसेल तर हिरवी मिरची घातली तरीही खूप छान लागते. थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं. थोडा वेळ परतून घेतल्यानंतर यावरती अगदी थोडंसं 1-2-3 मिनटाकरता झाकण ठेवायचं आहे, म्हणजे भाजीमध्ये जे आपण देठ वापरलेले आहेत भाजीचे ते चांगले शिजले जातात. तर यामधलं पाणीसुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे, कारण मीठ घातल्यामुळे पाणी सुटलं होतं. आणि एकदम मस्त अशी बघा सुटसुटीत भाजी झाली आहे. पिठलं बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहिले असतीलच, आणि आजचीसुद्धा रेसिपी खरंच एवढी टेस्टी झाली होती, त्यामुळे म्हटलं मग ही सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड करावी. भाजी चांगली परतून घेतल्यानंतर यातलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि चांगली शिजली का नाही व्यवस्थित हे पाहायचं आहे. तर याचं जे देठ आहे ते एकदम मऊसूत झालं आहे, याचाच अर्थ की भाजी चांगली शिजलेली आहे. कोणत्याही प्रकारचं पिठलं बनवायचं म्हटलं की बेसन पिठाचा वापर करावाच लागतो. तर आता इथे मी मोठे 2 चमचे बेसन पीठ वापरते आणि बेसन पीठ लागेल तसंच घालायचे. कोणत्याही प्रकारची पालेभाज्या असू द्या, मीठ घातलं की त्याला थोडं तरी पाणी सुटतंच आणि पूर्ण पाणी आटल्यानंतरच यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. नाहीतर काय होतं की खूप असं बेसन पीठ वापरावं लागतं, त्यामुळे भाजीमधलं अगोदर सगळं पाणी मी आटवून घेतलं आणि नंतर मग बेसन पिठाचा वापर केलेला आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचे. अजून थोडंसं 1 चमचाभर बेसन पीठ इथे वापरते मी. फ्रेंड्स, व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो. यावरती 2 मिनिटाकरता झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची. पिठलं शिजायला काय फारसा वेळ नाही लागत, कारण अगोदर भाजी शिजवून घेतली होती. हल्ली मुलांना पालेभाज्या खायचं म्हटलं की नको वाटतं. मग अशा पद्धतीने वेगवेगळे सोपे पदार्थ जरी बनवले ना, मुले अगदी आवडीने खातात. तर एकदम मस्त झालं होतं पिठलं आणि खरं सांगू का, खायला तर ना एवढं जबरदस्त लागत होतं. नक्की एकदा तरी रेसिपी ट्राय करा. खरंच तुम्हाला सर्वांना खूप आवडेल. आशा करते की आजची रेसिपी तुम्हाला सुद्धा खूप आवडली असेल. चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद.